जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हा गाथ सांप्रदायिक गाथेमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा अभंग आहे. अभंग असा आहे. सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती, रुखुमाईच्या पती सोयरिया. गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. विठो माऊलिये हाची वर देई, संचरोनी राही हृदया माझे. तुका म्हणे काही न मागे, अनिक तुझे पायी सर्व सुख आहे. सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती, रुखुमाईच्या पती सोयरिया. रुखुमाईच्या पती विठ्ठला, माझे जे डोळे आहेत हे तुझ्या मूर्तीकडे, तुझ्या रूपाकडे माझे सदैव राहो, हीच माझी इच्छा आहे. तुझं रूप गोड आहे, तुझं रूप सुंदर आहे. या रूपाव्यतिरिक्त इतर जे रूप आहेत ते नगण्य आहेत, शून्य आहेत. ते जे रूप आहे, ते जे तुझं नाम आहे, ते नाम इतर नामापेक्षा, संसारिक सत्तेतील नामापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे. ते तुझं जे रूप आहे ते संसारिक इतर रूपापेक्षा सुंदर आहे. देई मज प्रेम सर्व काळ. तुझं जे प्रेम आहे ते प्रेम मला दे. तू माझ्यावर प्रेम कर. विठो माऊली हाची वर देई, संचरोनी राही हृदयामध्ये. तू माझ्या हृदयामध्ये संचरून राहा. हाच वर देई. महाराज विठ्ठलाला साकडं घालतात. हृदयामध्ये संचरून राहा अशी कळकळीची विनंती करतात. एकच वर मागतात, तुझं प्रेम मला मिळू दे, तुझं रूप मला पाहू दे. तुका म्हणे काही न मागे, अनेक तुझे पायी सर्व सुख आहे. याप्रमाणे तुझ्या प्राप्तीमध्ये मला माझं सर्व सुख समाविष्ट आहे. याप्रमाणे महाराज परमेश्वराशी एकरूप होण्याच्या दृष्टिकोनातून हा अभंग लिहिलेला आहे. सांसारिक जीवनामध्ये माणूस कार्य करत असताना परमेश्वराशी एकनिष्ठ राहत असताना त्याला जे दिलेलं कार्य आहे ते कार्य तो चांगल्या प्रकारे करू शकतो. आणि तो सुखी होऊ शकतो. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात माणूस डिप्रेशनमध्ये चाललेला आहे. भौतिक सुखाच्या पाठीमागे पळत आहे, परंतु त्याला ते मिळत नाही. मिळाला नाही म्हणजे तो दुःखी होतो. दुःखी झाला म्हणजे बुद्धी भ्रष्ट करून बसतो आणि या प्रकारे डिप्रेसमध्ये जाऊन आयुष्य संपविण्याच्या मार्गावर तो असतो. याप्रमाणे सांसारिक माणसाला सुख कशामध्ये आहे हे या अभंगातून महाराजांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.